नाही, त्याबाबत मला माहिती नाही की देशमुख कुटुंब आणि मत्स्योद्योग गावकरी ठाम आहेत की नाही, याबद्दलची माझ्यापर्यंतची माहिती नाही. परंतु उज्ज्वल निकम साहेबाची जी नियुक्ती झाली, जी आपल्या माध्यमातून कळते, ही चांगली गोष्ट आहे झाली असेल. पण विशेष ते तर ठीकच आहे, ते गरजेचंच होतं. पण विशेष यात महत्त्वाचं काय की जे सह-आरोपी आहेत हे कधी होणार आहे, हा लय मोठा कळीचा मुद्दा आहे. नुसतं भावनिक करून नाही चालणार. सरकारने छुपा अजेंडा मस्सा जो प्रकरणात चालवायचा, हे नाही जमणार. लोकांना कळतं ते की छुपा अजेंडा कसा चालू आहे. तुम्ही भावनिक नका करू की यानं भ्रष्टाचार केला, हे पुरावे, याने खून केला, हा सह-आरोपी, यांनी गाडी दिली, हा सह-आरोपी, त्याचे कागदपत्र, खंडणी कुणी मागितली, त्याचे पुरावे, कोणत्या पोलिसांनी मदत केली, त्याचे पुरावे आणि त्याचं नाव. फक्त भावनिक करताय तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेला की मी हे काम केलं, आम्ही हे दाखवलं, हे पुरावे दाखवले, हे सह-आरोपी दाखवले. अरे कोणी सह-आरोपी झालंय का 3 महिन्यात आणखी? 2 महिनेपासून निकम साहेबाच्या नियुक्तीची मागणी सुरू आहे. तिला 2 महिने लागतात. शेवटी आंदोलनच करावं लागलं. त्याशिवाय गोरगरिबांना या राज्यात न्याय नाही. फक्त लोकांना भावनिक करायचं, कागद दाखवून, आरोपींचं नाव घेऊन, एखाद्या राजकीय नेत्याचं नाव घेऊन,